तू एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास? प्रेमात पडलो तेव्हा कुठे माहित होतं ती विवाहित आहे. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मग मग काय तुला म्हटलं ना, काही कथांची इति नसतेच. त्या रेंगाळत राहतात आणि आपल्या बरोबरच संपतात. मला त्या मुलीचं नाव कळायला हवं श्रीरंगराव. नाही सांगू शकत. तू माझा मित्र आहेस श्रीरंगा. म्हणूनच नाही सांगू शकत. आता संपली मैत्री. पार्वती पण गेली. आता तरी खरं सांग. महादेव, भांगेच्या नशेत चेष्टा म्हणून मी जे काही बोललो त्याचा तू असा अर्थ काढलास आणि माझ्यावर संशय घेतलास. आयुष्यात पहिल्यांदा भांग घेतली होती मी. काय बोललो तेव्हा तेही आठवत नाही मला. पण तू मात्र ते विष आयुष्यभर डोक्यात ठेवलंस. आमची शपथ घे. आवडत नव्हती तुला ती? होती नव्हती? सांग सांग. हो, आवडत होती ती मला. पण वहिनी म्हणून, फक्त वहिनी म्हणून. जन्मी वहिनी, नाईलाजानं वहिनी, फक्त वहिनी म्हणून. पुढच्या जन्मासाठी वाट बघणार होतास. जन्मोजन्मी वाट बघणार होतास. महादेव, काळा चष्मा घातलेल्या माणसाला जसं सगळं जग काळं दिसतं तसं झालंय तुझं. आता ऐक, मी जिच्याबद्दल तुला सांगितलं होतं ती माझी परदेशातली मैत्रीण होती, ग्लोरिया. खूप प्रेम होतं माझं तिच्यावर. पण मी ते व्यक्त करण्याआधीच माझ्या मित्राबरोबर तिचं लग्न झालं. तिच्या आणि पार्वतीच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप साम्य होतं. त्यामुळे पार्वती वहिनीनं पाहिलं की मला ग्लोरियाची आठवण व्हायची, हे मान्य करतो मी. पण माझं प्रेम फक्त ग्लोरियावर होतं आणि पार्वती वहिनींबद्दल फक्त स्नेह आणि आदरच होता. खोटं खोटं बोलतोयस तू. पार्वतीलाही तू आवडत होतास. श्री म्हणजे श्रीरंगा. पुरावा आहे आमच्याकडे. श्री 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 कृपेने. अर्थ काय याचा? साथ हवी मज तुझी सारखी, असतोस तू कायम दूर. श्री कृपेने घडले सारे, आनंदे आला पूर. तू महामूर्ख आहेस, हा याचा अर्थ आहे. श्री कृपेने म्हणजे देवाच्या कृपेने. हा श्री पाहून तुला श्रीरंग आठवला, पण श्रीकृष्ण नाही आठवला. तुमच्या देवाऱ्यातला, ज्याची पार्वती वहिनी पूजा करायच्या. तुझ्या मनात पाप नव्हतं, मग तू नाहीसा का झालास? इथे एवढा महाभारत घडला,
आम्ही नव्हतो, पण तू का लपला होतास? याचं कारण तुला कसं सांगू महादेवा? घाबरतोयस, खरं बोलायला घाबरतोयस. शपथ घे, छबूची शपथ घे. छबूची शपथ? नाही, छबूची शपथ मी नाही घेऊ शकत. खोटा आहेस तू. महादेवा, छबूची शपथ मी घेऊ शकत नाही, कारण छबू या जगात नाहीये. काय? हो, तू इथे नव्हतास. इंदुमतीच्या धेंडीच्या प्रकरणानंतर छबू एकदा भुयारात गेली होती. तिथं तिने काय पाहिलं मला माहित नाही, पण तिने कसला तरी धसका घेतला होता. वेडी झाली होती ती. तिच्यावर उपचार करण्यासाठी मी तिला मुंबईला घेऊन गेलो. पुढे अनेक महिने एका अनामिक भीतीच्या वादळाखाली ती जगत होती. वैद्य झाले, हकीम झाले, सगळे उपाय करून पाहिले, पण काही उपयोग झाला नाही. माझ्या डोळ्यांदेखत तळमळत तडफडत प्राण सोडले तिने, आणि मी काहीही करू शकलो नाही. वाड्यावर जेव्हा इतकं महाभारत घडत होतं, तेव्हा मी नव्हतो याचं हे कारण होतं महादेवा. छबू गेल्यानंतर मी पूर्ण हताश, निराश झालो होतो, आणि त्या नैराश्याच्या भारातच पुन्हा परदेशी गेलो. तिथे गेल्यावर मला पुन्हा ग्लोरिया भेटली, आणि माझ्या मनावरचा शेवटचा घाव बसला. जिच्यासाठी मी जन्मोजन्मी वाट पाहणार होतो, तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं, कधीच नव्हतं. पुढे मी असाच जगत होतो, निरर्थक, निरुद्देश, एकटा, एकाकी, असफल. तुझं मात्र तसं नव्हतं. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी पार्वती वहिनींसारखी पत्नी तुला मिळाली, पण तू स्वतःच्या हाताने स्वतःचा घात केलास. हो, घात केला आम्ही. मला माहित नव्हतं, मला काहीच ठाऊक नव्हतं. आयुष्यभर दुसऱ्यांना कोडी घातलीस, पण हे प्रेमाचं कोडं स्वतः सोडवण्याऐवजी स्वतःचा संसारच उद्ध्वस्त केलास. माफ कर आम्हाला. माफ कर. मी कोण तुला माफ करणार महादेवा? पण जिचा गुन्हा तू केलायस तिची माफी माग, आणि जोपर्यंत ती तुला माफ करत नाही तोपर्यंत मी तुला भेटणारही नाही.
स्वप्न पाहिलंस? स्वप्न नाही, सत्य. म्हणजे मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय आज. कसलं ओझं? गेल्या जन्मीच्या शंकेचं. मला काहीच कळत नाहीये. आठवतंय मध्यंतरी एक समज होता तुझा, एक शंका होती माझ्या आणि शुभ्राविषयी. आठवतंय? त्याचा आत्ता काय संबंध? मलाही हाच प्रश्न होता, पण या जन्मासंबंधी नाही, गेल्या जन्मासंबंधी, श्रीरंग रानडे संबंधी. एक्झॅक्टली काय वाटायचं त्याला पार्वतीबद्दल? काय वाटायचं? आदर, फक्त आदर, दुसरं काही नाही. श्रीरंग रानडे फसवा नव्हता, पापी नव्हता. मला माझ्या विराजबद्दलही कधीच शंका नव्हती. शुभ्राविषयी म्हणशील तर शंकेपेक्षा मत्सरच जास्त होता. कारण मला न मिळणारा तुझा सहवास पेशंट म्हणून का होईना पण तिला मिळत होता. आणि त्याबद्दल वाटणारी एक असूयाही होती. पण मत्सर आणि असूयेचा जन्म आत्यंतिक प्रेमापोटीच होतो. हो ना? मोहरले मजतन मने फुटला सहवासा मोहर. पार्वती उदरात उमलत हा देवाचा वांग. चुकला आमचा पाय. ठीक आहे. बस. काय करताय? किती? 50, 100, 500, 1000.
अहो अहो म्हणजे काय चाललंय तुमचं हे? अहो आता बास, पुरे झालं. आधीच इतकं छळलं, आता ही शिक्षा देऊ नका. शिक्षा देत नाही, घेतोय. शिक्षा देत नाही, घेतोय. शिक्षा देत नाही, घेतोय. आता पुरे.